साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। रेशन कार्डची ई-केवायसी करणे आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले होते। त्यासाठी 3 ते 4 महिने मोहीमही राबवली। मात्र जिल्ह्यात 80% ई-केवायसी झाली असून अजून 20% बाकी आहे। आता मुदतीनंतरही ई-केवायसी ज्यांनी केली नाही त्यांचे धान्य कुठल्याही क्षणी बंद होत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिली। रेशन कार्डच्या ई-केवायसीची मुदत जवळपास 3 ते 4 महिने शासन स्तरावरून वाढवल्याने जिल्ह्यातील ई-केवायसीचा टक्का वाढला। सोलापूर जिल्ह्यातील आजतागायतची तालुकानिहाय आकडेवारी पाहिल्यास सांगोला 85.46%, पंढरपूर 80.78%, माळशिरस 80.67%, करमाळ 80.40%, माढा 80.27%, बार्शी 77.95%, मोहोळ 77.74%, उत्तर सोलापूर 77.71%, दक्षिण सोलापूर 77.62%, अक्कलकोट 76.59%, मंगळवेढा 76.14% इतकी झाली आहे। तर जिल्ह्यात सरासरी 79.56% ई-केवायसी झाली असून उर्वरित शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी झाली नसल्याने कुठल्याही क्षणी त्यांचे धान्य शासन स्तरावरून बंद होण्याची शक्यता जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे यांनी व्यक्त केली। आजतागायत 9,96,466 युनिटची ई-केवायसी झाली आहे तर 4,70,892 जणांची ई-केवायसी पेंडिंग आहे।